काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा केंद्र सरकारचं अपयश आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी आता संजय राऊतांनी केली आहे। जशास तसे उत्तर दिलं असते तर 30 पर्यटकांचे प्राण गेले असते का असा सुद्धा सवाल आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केला। यावेळी संजय राऊत यांनी आता भाजपसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली। हास्यास्पद आहे, म्हणजे जशास तसे उत्तर देणार असं जर एकनाथ शिंदे म्हणतात म्हणजे ते काय करणार? त्यांच्या लोकांना घेऊन सीमेवर चाललेत का? हातात बंदुका घेऊन काय करणार? काय हे नाटकं बंद करा। जशास तसे उत्तर दिलं असतं तर काल 27 लोकांचे प्राण गेले नसते। एकनाथ शिंदेमध्ये दम असेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा। त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना ते। देशाच्या इतिहासातले सगळ्यात अपयशी गृहमंत्री कोण असतील, फेल्युअर होम मिनिस्टर, तर ते अमित शहा आहेत। असा देश चालत नाही गुंडागर्दी करून। मी बोलतो आहे, एक लक्षात घ्या, या देशामध्ये धार्मिक विद्वेषाचं राजकारण जे हे करतायत ना त्याचा परिणाम आहे। 24 तास तुम्ही सरकार पाडण्यात आणि नवीन सरकार बनवण्यात, जिथे भारतीय जनता पक्षाची सरकार नाही तिथे कारस्थानं करायची। 365 दिवस आपल्या डोक्यामध्ये विरोधी पक्षांना, लोकशाहीला खतम करण्याचे तुमची कारस्थानं डोक्यात सुचतात। 365 दिवस तुम्ही यात अडकलेला असता। तुम्ही या राष्ट्राचं संरक्षण कधी करणार? जम्मू काश्मीर, मणिपूर काय करणार? पश्चिम बंगालपासून जम्मू काश्मीरपर्यंत लोकांचं धार्मिक द्वेषानं हत्या होत आहेत। याला सर्वस्वी जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि दुर्दैवानं मला प्रधानमंत्र्यांचं नाव घ्यावं लागतं आहे। तर जशा तसे उत्तर दिले असते तर 30 पर्यटकांचे प्राण गेले असते का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे। काश्मीरमध्ये झालेला हल्ला हे केंद्र सरकारचं अपयश आहे असं म्हणत संजय राऊतांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यावेळी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती टीका केली। अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी केलेली आहे। काश्मीर नरसंहाराला केंद्र सरकारच जबाबदार आहे, कारण जशास तसे उत्तर दिलं असं म्हणतात। मात्र जशास तसे उत्तर दिले असते तर 30 पर्यटकांचा प्राण गेला असता का असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी उपस्थित केला।